आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुखवावे। गरुडराज करती कृपा, हरती विघ्न पाश। राम लक्ष्मणा सह उठती, तोडून निद्रा पाश। हे सगळं काय? का सरळ अर्थ आहे की श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर आलेलं संकट टळलं आहे। जगदंबेने तुझी प्रार्थना मान्य केली आहे मुली। ऐक, आज तुझ्या नावाबरोबर श्री रघुनाथांचं नाव घेऊन जयघोष करीत आहेत। इंद्रजीत, तू तर सांगत होता सकाळचा सूर्य राम लक्ष्मणाच्या जीवनाचा सूर्यास्ताचा समाचार घेऊन येईल। काय मृत्यूच्या दुःखात जयनाथ बोलतो आहे? पिताश्री, मी स्वतः या शंखनादाने भ्रमात पडलो आहे। दुःखातून हे विजयनादाचे स्वर कसे काय गुंजतायत? निस्संदेह ही वानर सेनेची खोडी आहे। हर्ष उल्हासाची उमेद आम्हाला चिडवत आहे। खोडसर बाणाने प्रहार करून शत्रू आपल्याला आव्हान करत आहे। जे अनिष्ट अमंगल करून तू आला होतास त्यांना त्यांचं काही बिघडलं नाही। पिताश्री,
माझ्या नागपाशात राम लक्ष्मण दोघांना बांधून मृत्युमुख करून सोडून आलो आहे. महाराजांचा विजय असो. गुप्तचर शुक महाराजांना भेटण्याची आज्ञा मागतायत. येऊ दे. लंकेश्वरांचा विजय असो. काय बातमी आणली आहेस? शत्रू सेनेत कसला गोंधळ झाला आहे? महाराज, हा गोंधळ नाही. वानर सेनेत हर्षतिरेकाचा उत्साह उसळून येतोय. कोणत्या कारणाने? लक्ष्मण आणि श्रीराम. श्री म्हणू नकोस त्याला. फक्त राम म्हण, ज्याला आमच्या इंद्रजितानं जीवन मुक्त करून सोडून दिलं आहे. होय महाराज, ते राम आणि लक्ष्मण नागपाशातून मुक्त झाले. असंभव. युवराज, असं वाटतं त्यांच्या इथं असंभव शब्दाला काही स्थान नाही. कसं काय संभव झालं? कोणी केला हा चमत्कार? अक्षांचा राजा गरुडानं त्यांना नागपाशातून मुक्त केलंय. गरुड गरुड, तो गरुड जो विष्णूचं वाहन आहे, काय तोच गरुड आहे? होय महाराज. आणखी कुणाच्यात इतकी शक्ती असू शकते जो नागपाशाला छिन्न भिन्न करू शकेल? कुणाच्या शक्तीचं वर्णन करतोय शुक? जेव्हा वैकुंठावर हल्ला करून आम्ही विष्णूच्या सुदर्शन चक्राला प्रभावहीन केलं होतं, तेव्हा हाच गरुड आमच्या चंद्रहास खड्गानं जखमी होऊन तोंड लपवून क्षीरसागरात जाऊन लपला होता. त्या दुष्टानं इतकं मोठं दुस्साहस केलंय. आता सर्वात प्रथम त्याला दंड देण्यासाठी आम्हाला स्वतःला जावं लागेल. नाही पिताश्री, घरात घुसलेल्या शत्रूचा नायनाट केल्याशिवाय एका पक्षाच्या मागे धावणं म्हणजे योग्य नाही. शत्रूच्या बलस सामर्थ्याचा मी अंदाज घेतलाय. आज नागपाशातून वाचले तर काय, उद्या मी माझ्या सर्वात शक्तिशाली अभिमंत्रित अस्त्रांचा वापर करून युद्धाचा निर्णय करीन. अभिनंदनाचा हा हर्षनाद संध्याकाळ संपेपर्यंत करुण क्रंदनात बदलून जाईल. आमची सर्व आशा आता केवळ तुझ्यावर केंद्रित आहे इंद्रजित. लंकेच्या सागर तटावर 2 भावांच्या चिता जळत असतील, तिथे शरूरच्या किनाऱ्यावर दुसऱ्या 2 भावांना जलसमाधी देऊन अयोध्येला लंकेच्या ताब्यात करून तो अयोध्यापती म्हणाव, हीच माझी अभिलाषा आहे पुत्रा. होय, असंच होईल. रामावर विजय प्राप्त करून आपली अभिलाषा अवश्य पूर्ण करेल आपला हा इंद्रजित. विजयी हो. युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 सावध राहा अयोध्यनाथ. आज रावण कुमार पूर्ण शक्तीसह तीव्र गतीने हल्ला करण्यासाठी येत आहे. आम्हीही झोपलेलो नाहीये विभीषणजी. आम्हीही जोरदार वेगाने टक्कर देऊ. मला आज्ञा द्या प्रभू. मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यूहरचनेचे निरीक्षण करतो. पुढं वा बजरंग बली. जय श्रीराम. अरे माकडांनो,
कुठे आहे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण? काय नागपाशाचं विष अजून उतरलं नाही ते तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं? आपल्या बळावर घमेंड करणारे अंगद हनुमान कुठं जाऊन लपलेत? जय श्रीराम. हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल. आपल्या राम आणि लक्ष्मणाला सांगा समोर या, किंवा आपली अस्त्र शस्त्र आमच्या पायाशी टाका आणि अयोध्येला परत जावं. तुम्हा निशाचरांना यमलोकात पाठवल्याशिवाय आम्ही लोक अयोध्येला परत कसे जाणार मेघनाथ? हा आलास तू? आपल्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावाला बरोबर नाही आणलंस? मोठमोठ्याने नाद नको करूस मेघनाथ. मेघनाथच्या सिंहनादाचे परिणाम तू पाहून चुकलायस. काल वाचलास, परंतु आज साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुला वाचवण्यास आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार. हे घे. क्षणी प्रत्यक्ष क्षणी अदृश्य, कधी धरतीवर कधी आकाशी, कधी धरतीवर कधी आकाशी. हा मायाधारी मेघनाद अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये, अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये. सौमित्र नसे तिळ मात्र उणारण कौशल्यात युद्धाच्या, कौशल्यात युद्धाच्या. दोघे अजिंक्य दोघेही वीर, दोघे दोघांशी लढती असे, दोघे दोघांशी लढती असे. या महासंग्रामा पाहुनी देवादिक हरकून जाती, फेरणी भेटती वीर असे तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव.
कधी दूर होऊन वार करी, कधी येई लक्ष्मण निकटसा, कधी येई लक्ष्मण निकटसा. श्रीराम शपथ घेई लक्ष्मण रणित्या सुरांचा नाश करे, रणित्या सुरांचा नाश करे. इंद्रजिताच्या रूपामध्ये रावणाची अंतिम आशा से, रावणाची अंतिम आशा से. दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास से, रामाचा विश्वास से. आपुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल जय घोषच करती, तीरांशी लढती तीर अति, वीरांचे युद्ध न थांबे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. दादा दादा, तू कपटनीती करू लागलाय, अदृश्य होऊन प्रहार करतोय. दादा, मला आज्ञा द्या. संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन. नाही लक्ष्मण, ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे. शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत. म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही. परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत. ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत. त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा. युद्धनीती सांगते, अयुद्धमानम प्रच्छन्नम प्रांजलिम शरणागतम पलायमानम मत्तम वा नहंतुम त्वमिहार्हसि. अर्थात जो समोर युद्ध करत नसेल, शरण आला असेल, युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल, त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज्य आहे. परंतु नाही लक्ष्मण, नाही. अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत. जशी आज्ञा दादा. लक्ष्मणास जिंकू न शके, विफल होती त्याचे बाण. इंद्रजीत शक्तींना करीतसे आव्हान. वीज चमके आकाशी अन बाणांच्या परी सुटे खंजी. नरवीराचा ऊर भेदण्या येतसे त्याचा मायावी खंजी. काही उपाय कोणाचा चाले ना, काही उपाय कोणाचा चाले ना. नचेतसे कोणाच्या कह्यात, लक्ष्मणाच्या उरात घुसला तेव्हा त्याचा मायावी खंजी. राक्षस योद्ध्यांनो, उचला याला, घाला रथात, घेऊन चला पिताश्रींच्या समोर.
रक्त जमिनीला चिकटलाय महाराज. दूर व्हा. इंद्रजीतच्या विजयाची भेट लंकेश्वरांना मी देईन. धराला हात लावलास धरतीमध्ये सामावला जाशील मेघनाथ. हे स्वतः धरतीला आपल्या फण्यावर धारण करणारे आहेत. तुझ्या सारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार. मेघनादना उचलू शके उठा लक्ष्मण, वीरवर लक्ष्मण. शेषनाग हातात हनुमान. जय श्रीराम. मूर्छित लक्ष्मणाचा भार. हनुमान, हे काय झालंय? हनुमान, वीरवर लक्ष्मणाला हे काय झालंय? अनर्थ झाला सुग्रीव महाराज, अनर्थ झाला. लक्ष्मण, लक्ष्मण, काय झालं लक्ष्मणाला? लक्ष्मण, लक्ष्मण, वीरवर. हनुमंत, माझा लक्ष्मण, जो सदैव मी समोर आल्यावर उभा राहतो, तो माझ्या समोर डोळे मिटून पडला आहे. हे कसं झालं? प्रभू, धरणीधर जेव्हा धरतीवर पडले तेव्हा सूर्यचंद्राची गती थांबली. परंतु का? कोणत्या कारणानं? ब्रह्मांडात अशी कोणती शक्ती आहे जिनं लक्ष्मणाला शक्तिहीन करून टाकलं? सांग, ही एखादी निशाचरी माया आहे? अयोध्यानाथ, ही निशाचरी माया नाही. मेघनादाने युक्ती योजून वीरघातनी शक्तीचा प्रयोग केला आहे. परंतु या वीरघातनीपासून वाचणं अशक्य आहे. नाही, मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.